नमस्कार. मी विश्वास उडगी. गेली काही महिने मी सातत्याने सांगतोय की भारत सरकार आयडीबीआय बँकेची विक्री करत आहे आणि हा या देशाच्या एकूण बँकिंग अर्थव्यवस्थेला एक मोठा धक्का देणं आणि सरकार स्वतः मालक असताना सरकार जनतेशी गद्दारी करते आहेत अशी माझी भूमिका मी मांडत आलेलो आहे. आयडीबीआय बँक विक्री करता आतापर्यंत 3 वेळा प्रयत्न सरकारच्या वतीने करण्यात आलेले आहेत. आता आयडीबीआय बँक आपण सगळेजण जाणतो की ही एक पब्लिक सेक्टर बँक आहे आणि ही पब्लिक सेक्टर बँक 1964च्या कायद्यातून निर्माण झाली आणि 2003 मध्ये म्हणजे अटल बिहारी वाजपेयी गव्हर्नमेंट असताना याचं कंपनीकरण करण्याचा मुद्दा आला. म्हणजे इंडियन कंपनीज ऍक्ट खाली आयडीबीआय बँकेचा कायदा जो आहे तो रिपील करून मग कंपनीज ऍक्ट खाली आयडीबीआय आणलं आणि तेव्हा एक एक आश्वासन, कोणाचं आश्वासन होतं? जसवंत सिंग साहेबांचं होतं. ते फायनान्स मिनिस्टर होते. ह्यांनी पार्लमेंटच्या प्लॅटफॉर्मवरून संपूर्ण विरोधकांना आश्वासन दिलं की आयडीबीआय बँकेचा ऍक्ट आम्ही रिपील जरी करत असलो तरी कोणत्याही क्षणी आम्ही त्याचा 51% ओनरशिप आम्ही कधीही सोडणार नाही. ही एक पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग म्हणूनच याचा कारभार राहील आणि असं आश्वासन त्यांनी पाळलं. मोदी सरकार येईपर्यंत हे पाळण्यात आलेलं आहे. मोदी सरकार आल्यानंतर अरुण जेटली यांनी पुन्हा एकदा आयडीबीआय बँकेमध्ये विदेशी भांडवल आणून आयडीबीआय बँक विक्रीचा कार्यक्रम आणला आणि तेव्हापासून आयडीबीआय विक्रीचा धोका हा 2015-16 पासून सातत्याने आहे. पण आयडीबीआय बँक तोट्यात आहे असं दाखवून लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनला करोनाच्या कालखंडाच्या आधी भारत सरकारने एलआयसीला ही बँक 51% जास्त मालकी हक्क दिला आणि तो एलआयसी ही भारत सरकारचीच असल्यामुळे त्यांनी तो घेतला. त्यांना नाही म्हणणं शक्य नव्हतं. आता एलआयसीचा टक्का हा 52% नाहीये, तो केवळ 49% आहे. एलआयसीचा 49% असताना भारत सरकारचा टक्का हा 47 काही प्रमाणात आहे. थोडक्यात काय तर 50%च्या आतच दोन्ही ओनर्स आहेत. एक भारत सरकार आणि दुसरं एलआयसी म्हणजे भारत सरकारच. पण तरीही भारत सरकार असं म्हणतं की एलआयसी जरी स्टेक होल्डर असली, मालकी हक्कात असली आणि आम्ही जरी असलो तरी आयडीबीआय फॉर ऑल द पर्पज इट इज अ प्रायव्हेट सेक्टर बँक. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी बँकर्स बँक आहे किंवा रेग्युलेटर बँक आहे यांनी पण याचं वर्णन एक प्रायव्हेट सेक्टर बँक केलं. हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. याबद्दल संघटना सातत्याने आंदोलन करतायत आणि या ठिकाणी ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी एस नागराजन आणि मी स्वतः आम्ही मुंबईच्या हायकोर्टामध्ये आयडीबीआय बँकेची विक्री होता कामा नये यासाठी अर्ज केलेला आहे. रिजनल लेबर कमिशनरकडे आम्ही तक्रार केलेली आहे आणि आयडीबीआय बँक जे घेणारे आहेत ते कोण आहेत हे आम्ही वारंवार सांगत आलो, आत्ताही सांगतो. पण भारत सरकार आपला कार्यक्रम पुढे रेटत आहे आणि आयडीबीआय बँक आता एक प्रचंड नफ्यात आहे, अतिशय चांगली आहे. भारताच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये आणि भारताच्या शेती व्यवसायात म्हणा किंवा एकूणच 1964 पासून ते अगदी 2003 पर्यंत त्यांचं जे रूप होतं ते इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट फायनान्स असं त्यांचा रोल होता. डेव्हलपमेंटल इन्स्टिट्यूशन वरून आता ती रिटेल बँक झाली. पण रिटेल बँकिंग म्हणून सुद्धा आयडीबीआयने खूप मोठं काम केलेलं आहे. अगदी 2004 पासून ते आता 2026 पर्यंत सगळे तोटे भरून काढून प्रचंड नफ्यात येऊन भारत सरकारला मोठ्या प्रमाणात डिव्हिडंड देऊन सुद्धा भारत सरकार एक मालक म्हणून रेग्युलेटरला सांगून म्हणजे रिझर्व्ह बँकेकडे सांगून सेबीवरती या बँकेचं लिस्टिंग 2023 पासून झालेलं आहे. आता सेबीवरती लिस्टिंग केल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि भारत सरकारचा सपोर्ट घेऊन आयडीबीआय बँक ही सेबीवरती त्यांनी आतापर्यंत या बँकेच्या विक्रीचे जे प्रस्ताव दिले ते एमिरेट्स नॅशनल बँक ऑफ दुबई, कॅनडातली फेअरफॅक्स बँक आणि आपली मुंबईतली कोटक महिंद्रा बँक हे 3 अर्ज होते. या तिघांचे टेंडरिंग झाल्यानंतर 72,000 कोटीचा मामला होता. त्याच्यापेक्षा कमी किंमत या 3ही टेंडर्स मधून आल्यानंतर भारत सरकारने का कोणास निर्णय घेतला.
फेब्रुवारी महिन्यात बजेट सेशन चालू होतं. निर्मला सीतारामन सांगितलं की तीनही बिडिंग आमच्या सॅटिस्फॅक्शन प्रमाणे नाहीत. आम्ही आमचा हा आयडीबीआय डिसइन्व्हेस्टमेंटचा प्रकार पुढच्या वर्षी म्हणजे पुढच्या फायनान्शियल इयरमध्ये 27 मध्ये करू. हे झालं अर्थमंत्री सीतारामन यांचं वाक्य विधान. आणि मग सेबीला कळवण्यात आलं की आमचा आयडीबीआय विक्रीचा कार्यक्रम आम्ही मार्च 27 मध्ये करतो आहोत. आपण आता जून जुलैमध्ये आहोत. जून जुलैमध्ये पुन्हा हालचाली चालू झाल्या. आणि आता हालचाली काय लक्षात घ्या, 72,000 कोटीची बोली सॅटिस्फॅक्टरी नाही असं म्हणत आता फेअरफॅक्स, कालच्या इकॉनॉमिक टाइम्सच्या पहिल्या पानावर बातमी आहे, फेअरफॅक्स ही जी नंबर 2 ची बिडर होती त्यांनी 26,000 कोटीची ऑफर दिलेली आहे. आणि 26,000 कोटी भारत सरकार आणि LIC दोघांकडून जरी धरले तरी ती 52,000 कोटीच्या पुढे जात नाही. पण इतक्या स्वस्तामध्ये आयडीबीआय बँक विकण्यासाठी भारत सरकार एवढं तत्पर का झालेलं आहे? एवढे करंट पण भारत सरकार का दाखवत आहे? आज आयडीबीआय बँक ही एक मोठी ताकदवर बॅलन्स शीट असलेली बँक असताना ती केवळ 26,000 कोटी या किमतीला विकून टाकायची. आणि सेबीमध्ये आता त्यांनी कळवलेलं आहे. आणि इकॉनॉमिक टाइम्सची बातमी सांगते की कॅनडातली फेअरफॅक्स म्हणजे छड्डा हे त्याचे CEO आहेत, यांची बोली भारत सरकार मान्य करीत आहेत. आणि सर्व कारवाई पूर्ण झालेली आहेत. लवकरच आयडीबीआय बँकेची विक्री ही आता फेअरफॅक्सलाच होईल. हे खरं दुर्दैव आहे. आयडीबीआय बँकेतले सर्व कर्मचारी अधिकारी संघटना, संपूर्ण देशातल्या सर्व बँक कर्मचारी संघटना, अधिकारी संघटना आज भारत सरकारच्या या कृतीविरुद्ध निश्चितपणे संतापलेले आहेत. 19 जुलै 1969 ला बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. आणि ही आपली आयडीबीआय बँक ही 1964 सालची आहे. नेहरू सरकारने जे जे चांगलं केलं, इंदिरा गांधी सरकारने जे जे चांगलं केलं, या देशाच्या विकासाकरता बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. आणि पब्लिक सेक्टर बँकांचं मोठं जाळं निर्माण करून या देशाची शेती व्यवस्था, या देशाचं ज्याला आपण म्हणतो हरित क्रांती, दूध क्रांती, औद्योगिक क्रांतीला मदत, आणि या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पाठीचा कणा बनलेली आपली बँकिंग व्यवस्था, त्याच्यामध्ये आयडीबीआय बँकेचं अत्यंत मोलाचं स्थान आहे. आज आयडीबीआय बँक विकणं आणि उर्वरित 12 बँकांमधून केवळ 5 बँका निर्माण करणं असाही निर्मला सीतारामन यांचा टर्म्स ऑफ रेफरन्स आपण वाचलेला आहे. म्हणजे पुढच्या वर्षापर्यंत 12 बँकांच्या ऐवजी 5 बँका निर्माण करणं, ज्याच्यामध्ये सेंट्रल बँक नसेल आणि बँक ऑफ महाराष्ट्र नसेल, त्याच्यात पूर्वी आयडीबीआय बँक संपलेली असेल, युको बँक नसेल, इंडियन बँक नसेल, इंडियन ओव्हरसीज बँक नसेल, बँक ऑफ बडोदा पण नसेल, युनियन बँक राहील का हे बघूया आपण. पण कॅनरा बँक पंजाब नॅशनल बँक मध्ये मर्ज करणं असाही प्रस्ताव भारत सरकारपुढे आलेला आहे. अशा रीतीने भयानक असं कारस्थान, राष्ट्रीय बँकांचं अस्तित्व संपवणं, हे अटल बिहारी वाजपेयीच्या काळामध्ये जे त्यांना करायचं होतं ते त्यांना जमलं नाही. पण भारतीय जनता पार्टीचा जो पूर्वाश्रमीचा पक्ष आहे म्हणजे भारतीय जनसंघ, यांचा जो प्लॅन होता तो प्लॅन आता मोदी सरकार अंमलात आणतंय की संपूर्ण फायनान्शियल सेक्टरमध्ये आता भारत सरकारच्या हाताखाली काही राहणार नाही. ना LIC, ना GIC, ना बँका, ना स्टेट बँक, ना आयडीबीआय, ना कुठलीच बँक पुढच्या वर्षापर्यंत विदेशी भांडवल राष्ट्रीयकृत बँकांमध्ये 49% वोटिंग राईट सहित आणणं, हा निर्मला सीतारामन यांनी दिलेला टर्म्स ऑफ रेफरन्स आहे. DFSच्या सेक्रेटरीना, ज्यांचं नाव नागराजू आहे, त्यांच्या कमिटीला हा टर्म्स ऑफ रेफरन्स आहे. म्हणजे आपल्या कुठल्या राष्ट्रीयकृत बँका पुढच्या वर्षी 19 जुलै साजरा करतील? एकही नाही. आयडीबीआय बँक आता विक्रीला काढलेली आहे. LIC 100% फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट त्यांनी आणण्याचं ठरवलेलं आहे. राहिलं काय फायनान्शियल सेक्टरमध्ये? त्यामुळे फायनान्शियल सेक्टरमध्ये त्याचा विदेशी भांडवल 100% आणणं आणि भारत सरकारने स्वतःचा मालकी हक्क सोडून देणं आणि विदेशी बँका आणि विदेशी देश म्हणजे परकीय भांडवलाचा 100% ओघ भारतीय बँकांची विक्री करण्याकरता सज्ज आहे आणि त्या विकत घेण्याकरता सज्ज आहे. भारत सरकार विकायला तत्पर आहे. हे या देशाचं दुर्दैव आहे. 20 तारखेला या देशाचं पार्लमेंट
अनेक प्रश्नांवरती लक्ष देणार आहे. डिलिमिटेशनचा मुद्दा आहे, पण फायनान्शियल सेक्टरचं फॉरेनायझेशन होणं, बँकांचं राष्ट्रीयकरण रद्द होणं आणि LIC दिसेनाशी होणं म्हणजे राष्ट्रीयकृत अंगीकृत व्यवसाय म्हणून दिसेनाशी होणं, हा देशाला धोका दिसत नाही आपल्याला. आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ भारत सरकारने IDBI बँक विक्रीचा जो निर्णय घेतलेला आहे याच्या विरोधात जनजागृती करणं. कारण शेवटी राष्ट्रीयकृत बँका आणि IDBI बँक या जनतेच्या मालकीच्या आहेत. लाखो कोटी रुपयांच्या जनतेच्या बचती या आपल्या एकूण अर्थव्यवस्थेमध्ये जो पैसा आहे त्याच्यावरही मोठा आकडा आपल्या बचतीचा या बँकांमध्ये आहे. सुमारे 250 लाख कोटीची बचत आज बँकिंग व्यवस्थेत आहे आणि जवळजवळ 250 लाख कोटीचे कर्ज वाटप आज बँकिंग क्षेत्राने आणि आर्थिक क्षेत्राने केलेलं आहे. हे सगळं क्षेत्र मोदी सरकार विदेशी भांडवलाला सुपूर्द करते आहे. त्यांनी न्यूक्लिअर पॉवर सेंटर्स मध्ये ऑलरेडी 100% गुंतवणूक स्टार्टअपच्या नावाने केलेलं आहे. हे देशाचं दुर्दैव आहे. आणि अशा अवस्थेत या देशामध्ये आपण निवडून दिलेले जे लोकप्रतिनिधी आहेत यांच्याकडून अपेक्षा करतो की मोदी सरकारला या प्रश्नांवरती तुम्ही जाब विचारणार किंवा नाही. मला खात्री आहे की काँग्रेस पक्ष आणि डावे पक्ष या प्रश्नाचा नीटपणे पाठपुरावा करतील. कामगार संघटना आपलं काम करतायत, आम्ही सगळेजण आपलं काम करतो. पण पार्लमेंट चालू असताना पार्लमेंटमध्ये बसलेले जे लोक आहेत त्यांचं काम त्यांनी केलं पाहिजे. त्यांनी बँकांची परदेशी भांडवलाची विक्री याच्यावरती जाब विचारण्याचं काम आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी करणार नाही तर कोण करणार. आपण रस्त्यावरचं आंदोलन करतोच आहोत, आपण प्रबोधनाचा प्रश्न हातात घेतलेलाच आहे. पण प्रत्यक्ष जेव्हा कायदा हातात घेऊन सरकार काही चुकीच्या गोष्टी होय देशाच्या विरोधात काम करते आपलं सरकार, त्यावेळेस त्यांचा हात रोखणारं काम हे काँग्रेस पक्ष आणि इंडिया अलायन्सचे पक्ष करतील या अपेक्षेने हा विषय मी फोकस करू शकतो. IDBI बँक ही जनतेची आहे. IDBI बँक ही देशाच्या अत्यंत महत्वाचा आर्थिक कणा आहे. IDBI बँकेचे अधिकारी आणि ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन ज्याचं नेतृत्व नागराजन करतायत. नागराजन आणि मी मुंबईच्या हायकोर्टामध्ये रिट पिटिशन करून गेली 3 वर्ष IDBIच्या विक्री विरोधात उभे आहोत. लोकांनी पाठिंबा द्यावा आणि हा जनतेचा प्रश्न असल्यामुळे हा व्हिडिओ करून मी आपल्याला विनंती करतो की ह्याच्यावरती जनतेने आपलं मत व्यक्त करावं. इथेच थांबतो. हा व्हिडिओ लाईक करावा आणि जास्तीत जास्त शेअर करावा कारण तो देश हिताचा आहे. तुमची माझी बचत ही धोक्यात आहे. लक्षात ठेवा, आपल्या बँका आपणच वाचवल्या पाहिजेत. धन्यवाद.